ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. गीतेच्या 11व्या अध्यायाचं समालोचन भाग 3. अर्जुनाचं वारंवार नमस्कार करणं आणि कृष्ण रूपात अवतीर्ण होण्याची भगवंतांना विनंती करणे. भगवंतांनी आपणच या कर्माचा करता आहोत हे स्पष्ट केल्यावर अर्जुनाला भगवंतांचं श्रेष्ठत्व जे पूर्वीच जाणवलं होतं ते आता मनावर ठसलं. नंतर त्याने 36 ते 46 या 11 श्लोकांमध्ये जे निवेदन केले आहे त्यात विश्वरूपाचं वर्णन, स्तवन, क्षमायाचना आणि प्रार्थना आहे. त्यातलं विश्वरूप वर्णन. सुरुवातीला त्यांना विश्वरूपाचं वर्णन केलेले आहे. विश्वरूपाला घाबरून राक्षस पळून जात आहेत, तर सिद्धांचे समुदाय विश्वरूपाला वंदन करत आहेत असं त्याला दिसत होतं. नंतर त्यानं स्तवन केलेलं आहे. विश्वरूप परमात्मा हाच आदिदेव, आदिकर्ता, पुराण पुरुष असून विश्वाचे अखेरचे स्थान आहे. तो परमात्माच सत आहे, असत सुद्धा आहे आणि सत व असत यांच्या पलीकडेही आहे. त्यानेच विश्व विस्तारलेलेही आहे व विश्व प्रलयकाली त्यातच समावूनही जाणार आहे. तोच वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, ब्रह्मदेवाचाही पिता आहे. श्रीकृष्ण परमात्माच अत्यंत पूजनीय असून जगाचा आद्य गुरु आहे. त्यांच्याबरोबर कोणाचीही तुलना करता येणार नाही. तिन्ही लोकांमध्ये त्यांच्या बरोबरीचा कोणी नाही. नंतर अर्जुनानं भगवंतांना वारंवार नमस्कार केलेला आहे. अर्जुन विश्वरूपाला लीन भावाने शरण गेला आणि त्या रूपाला वारंवार नमस्कार करू लागला. विश्वरूपाला आदी मध्य अंत नसल्यामुळं त्याला विश्वरूप सन्मुख आहे की मागं आहे ते कळत नव्हतं. त्याची पाठची बाजू कोणती आणि पुढची बाजू कोणती हे न कळल्यामुळे अर्जुन त्याला सर्व बाजूनी नमस्कार करू लागला. क्षमायाचना. अर्जुन श्रीकृष्णाला स्वतःचा मित्र, हितकर्ता समजत असल्यामुळं त्याचं भगवंतांशी वागणं हे मानवी पातळीवरच होतं. आता मात्र त्याला भगवंतांचा महिमा कळून आला. त्यामुळे आपण जे भगवंतांशी पूर्वी वागलो त्याबद्दल त्याला पश्चाताप वाटू लागला. म्हणून त्याने भगवंतांच्याकडे क्षमायाचना केली आहे. आपण पूर्वी मित्रत्वाच्या नात्यानं भगवंतांशी तुच्छतापूर्वक वागलो. त्यांना यादवा, कृष्णा असं एकेरी नावाने संबोधलं. त्यांचा क्वचित प्रसंगी उपहासही केला, अपमान केला. त्याबद्दल त्याने भगवंतांच्याकडे क्षमायाचना केली. पित्याने पुत्राचे, मित्राने मित्राचे किंवा प्रियजनांचे अपराध पोटात घालतात त्याप्रमाणे भगवंतांनी आपले अपराध पोटात घालावेत अशी विनंती करून त्याने भगवंतांना वंदन केलं आणि नंतर प्रार्थना केलेली आहे. पूर्वी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहायला मिळालं म्हणून अर्जुनाला आनंदही होत आहे व अत्यंत भयावह असं ते रूप पाहून भीतीही वाटलेली आहे. त्यामुळे सुरुवातीला विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण जरी झाली असली व ते रूप पाहायला मिळालंही होतं तरीही अर्जुन भगवंतांना पूर्वीच कृष्णरूप धारण करण्याबद्दल विनवू लागला. डोक्यावर किरीट असलेले, हातात गदा आणि सुदर्शन चक्र धारण केलेले असे पूर्वीचेच भगवंतांचे चतुर्भुज रूप पाहण्याची त्याला इच्छा झाली. त्यामुळे तो पुन्हा पुन्हा त्यांना चतुर्भुज रूप धारण करण्याची विनवणी करू लागला. पुढचा भाग आहे भगवंतांचे विश्वरूपच श्रेष्ठ असल्याचे अर्जुनाला भगवंतांनी सांगणं आणि कृष्ण रूपात प्रकटणं. अर्जुनाला विश्वरूपापेक्षा कृष्ण रूपाविषयी प्रेम वाटत होतं. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की आपले हे स्वरूप आपण पूर्वी कोणालाही दाखवलेलं नाही. आपल्या ईश्वरी सामर्थ्याने त्यांनी ते फक्त अर्जुनालाच दाखवलं. वेद पठन, शास्त्र पठन, यज्ञयाग, दान, अग्निहोत्रादी कर्म आणि उग्र तपश्चर्या करूनही हे रूप पाहायला मिळत नाही. तेव्हा अर्जुनाने हे भयानक रूप पाहून व्याकुळ, भ्रांतचित्त होऊ नये असं सांगून ते पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकट झाले. भगवंत चतुर्भुज रूपात प्रकट होताच अर्जुनाला अतिशय आनंद झाला. ते सौम्य स्वरूप पाहून त्या भयभीत अर्जुनाला धीरही आला. श्रीकृष्णांना मानवी रूपात पाहून अर्जुनाचं मन ठिकाणावर आलं. त्याच्या प्रतिक्रियेवर भगवंतांनी पुन्हा हे रूप कोणाला पाहता येते ते अर्जुनाला सांगितले आहे. विश्वरूप दिसणे कसं दुर्लभ आहे व ते अनन्य भक्तीनेच कसं पाहता येतं याविषयी श्रीकृष्णांचे अर्जुनाला निवेदन. हे विश्वरूप कितीही प्रयत्न केले तरी दिसणार नाही. वेद, यज्ञ, तप इत्यादी साधनं त्या बाबतीत अपुरी पडतात. हे रूप पाहण्यास देव सुद्धा उत्सुक असतात पण ते त्यांनाही पाहायला मिळत नाही.
असं जरी असलं तरी ते रूप फक्त अनन्य भक्तीनेच जाणता येतं. केवळ जाणताच येतं असं नव्हे, तर ते पाहणे व त्यामध्ये लीन होणे शक्य होतं. म्हणून साधकाने भगवत प्रित्यर्थच त्यांना संतोष व्हावा म्हणून कर्मे करावीत. भगवत परायण असावं, सर्व प्रकारची आसक्ती सोडून द्यावी, सर्व प्राणीमात्रांविषयी समभाव ठेवावा. असा भक्तच भगवत पद प्राप्त करून घेतो असं सांगून भगवंतांनी या अध्यायाचा समारोप केलेला आहे. आशयाच्या दृष्टीनं हे समालोचन झाले. आता विश्वरूप दर्शन या अध्यायाविषयीची मतमतांतरे आपण उद्या पाहू.